हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट्स कवर केले? फर्स्ट पॉईंट होता डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनॅमिक टेस्टिंग टूल. त्याच्यामध्ये स्टॅटिक अँड डायनॅमिकमधला आपण डिफरन्स बघितला. त्याच्यानंतर आपण बघितलं लिमिटेशन्स ऑफ मॅन्युअल टेस्टिंग, राईट. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं? डिफरन्स बिटवीन मॅन्युअल टेस्टिंग अँड ॲटोमेशन टेस्टिंग, राईट. याच्यामधील डिफरन्स बघितला आपण. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग ॲटोमेशन टेस्टिंग टूल्स. हे सगळे पॉईंट्स आपण काय केलेले आहेत? प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत. तो आहे फॅक्टर्स कन्सिडर्ड फॉर सिलेक्टिंग टेस्टिंग टूल्स. आता ॲटोमेशन टेस्टिंगसाठी जे काही आपण टूल्स यूज करणार आहोत ते टूल्स कसे सिलेक्ट करायचे, तर त्याच्यासाठीचे कोणते फॅक्टर्स कन्सिडर्ड केले जातात ते बघूया आपण. तर फर्स्ट फॅक्टर असणार आहे तो आहे सपोर्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट्स. ते जे काही टेस्टिंग टूल्स असणार आहेत ते डिफरंट टाईप्सच्या एन्व्हायरमेंटला सपोर्ट केले पाहिजेत. ओके. नेक्स्ट काय असणार आहे फॅक्टर, तर तो असणार आहे कम्फर्ट इन द यूज. ते यूज करताना कम्फर्ट वाटलं पाहिजे, कम्फर्टेबल फील झालं पाहिजे. नेक्स्ट म्हणजे इझिली कोणी पण यूज केलं पाहिजे, हँडल करू शकेल असं. नेक्स्ट फॅक्टर असणार आहे तो आहे ॲबिलिटी टू टेस्ट डेटाबेस. त्याची काय पाहिजे? त्याची ॲबिलिटी पाहिजे, कपॅसिटी पाहिजे डेटाबेस टेस्ट करण्याची. नेक्स्ट असणार आहे ते आहे ॲबिलिटी टू टेस्ट आयडेंटिफिकेशन ऑफ ऑब्जेक्ट. ओके. काय टेस्ट करायचं? तर ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करण्याची ॲबिलिटी असली पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे ते आहे सपोर्ट फॉर व्हेरियस टेस्टिंग फ्रेमवर्क्स. नेक्स्ट फॅक्टर असणार आहे तो आहे व्हेरियस टेस्टिंग फ्रेमवर्क्सला ते काय केलं पाहिजे? सपोर्ट केलं पाहिजे. नेक्स्ट आहे ते आहे ॲबिलिटी ऑफ इमेज टेस्टिंग. त्याच्याकडे कशी ॲबिलिटी, कोणतं आणखी नेक्स्ट फॅक्टर असणार आहे, तर जे काही नंबर ऑफ इमेजेस असणार आहेत ते इमेज टेस्टिंगची ॲबिलिटी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट असणार आहे ते आहे मॅपिंग ऑफ ऑब्जेक्ट. ओके. डिफरंट टाईप्सचे ऑब्जेक्ट मॅपिंग करणे. नेक्स्ट असणार आहे ते आहे सपोर्ट फॉर मल्टिपल टाईप्स ऑफ टेस्ट. ओके. सो दीज आर दी फॅक्टर्स कन्सिडर्ड फॉर सिलेक्टिंग अ टेस्टिंग टूल्स. जेव्हा आपण ॲटोमेशन टेस्टिंग परफॉर्म करतो त्यावेळी जे काही टूल्स आपण सिलेक्ट करतो त्याचे काय असणार आहेत? आत्ता सांगितलेले नंबर ऑफ फॅक्टर्स असणार आहेत जे काय केले जातात? कन्सिडर्ड केले जातात. ओके. नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्स. ओके. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिसेस म्हणजे काय असणार आहे, तर अ metric is a quantitative measure of the degree to which a system component or process possesses a given attribute. म्हणजेच काय सांगायचं, हे जे काही मॅट्रिक्स असणार आहे ते काय मेजर ते कशासाठी यूज केलं जातं, तर जे काही तुमची प्रोग्रेस असेल, क्वालिटी असेल किंवा प्रोडक्टिव्हिटी असेल, हे एस्टिमेट करण्यासाठी काय केलं जातं? यूज केलं जातं. ते काय असणार आहे? क्वांटिटेटिव्ह मेजर असणार आहे. लक्षात येते का? सो सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्सची जर तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली तर तुम्ही कसं सांगणार? एक्झाममध्ये तुम्हाला यावर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो, डिफाईन दी मॅट्रिक्स, किंवा नेक्स्ट आणखीन एक पॉईंट येणार आहे तो आहे मेजरमेंट्स. त्यावेळी विचारलं जातं टोटल 4 मार्क्ससाठी काय, तर डिफाईन फॉलोइंग टर्म्स. त्यातली फर्स्ट असणार आहे मॅट्रिक्स, सेकंड असणार आहे मेजरमेंट्स. तर मॅट्रिक्स कसं डिफाईन करायचं आपण? सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्स आर द क्वांटिटेटिव्ह मेजर्स. ते काय असणार आहेत? क्वांटिटेटिव्ह मेजर्स असणार आहेत, जे कशासाठी यूज केले जातात? used to estimate the progress, quality, productivity and health of the software testing process. ओके. जी काही तुमची सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस असणार आहे त्याची प्रोग्रेस, त्याची क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी हे सगळं काय करायचं? एस्टिमेट करण्यासाठी सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्स यूज केलं जातं. आणि हे काय असणार आहे? क्वांटिटेटिव्ह मेजर्स असणार आहे. लक्षात येतं आहे? ओके. नेक्स्ट असणार आहे ते आहे मेजरमेंट्स.
सो सॉफ्टवेअर टेस्ट मेजरमेंट म्हणजे काय, तर मेजरमेंट्स आर की इलेमेंट फॉर कंट्रोलिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेस. ओके, जे काही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेसेस असणार आहेत त्या कंट्रोल करण्यासाठीचा की इलेमेंट म्हणजेच कोण असणार आहे, मेजरमेंट्स. ओके, तर आता ते जर डिफाईन करा म्हटलं तुम्हाला, डिफाईन दी सॉफ्टवेअर टेस्ट मेजरमेंट म्हटलं तर तुम्ही त्याची डेफिनेशन काय सांगू शकता. मेजरमेंट इज द quantitative indication of extent, amount, dimension, capacity or size of some attribute of a product or process. लक्षात येते काय बघा, आधी काय मी सांगितलं तुम्हाला, मेजरमेंट म्हणजे काय असणार आहे, हा एक की इलेमेंट असणार आहे. हा कोण असणार आहे, की इलेमेंट असणार आहे, जो काय करणार आहे, जो तुमचे जे काही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेसेस आहेत त्याला कंट्रोल करण्याचं काम करतो, तो की इलिमेंट असणार आहे. ओके, सो ते डिफाईन करताना कसं करायचं, मेजरमेंट इज द प्रोसेस, ओके, इज द क्वांटिटेटिव्ह इंडिकेशन. ते काय आहे, क्वांटिटेटिव्ह इंडिकेशन ऑफ एक्सटेंट अमाऊंट, ओके, डायमेन्शन्स, कपॅसिटी किंवा साईज ऑफ सेम ॲट्रिब्यूट ऑफ अ प्रोडक्ट ऑर प्रोसेस. तुमचं जे काही प्रोडक्ट किंवा जी प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स असतात, त्याची साईज, कपॅसिटी, डायमेन्शन, अमाऊंट, हे सगळं काय करणार, ह्याचे इंडिकेशन देतं, ते म्हणजे मेजरमेंट. सो मेजरमेंट इज द क्वांटिटेटिव्ह इंडिकेशन. ओके, ते काय करतं, मग ते कुणाचं देतं, तर ज्या काही अमाऊंट्स असतील, कपॅसिटी असेल किंवा साईज ऑफ ॲट्रिब्यूट असतील त्या प्रोडक्ट किंवा प्रोसेसचे, ओके, हे डिस्प्ले करतं. तर आता हे जे काही टेस्ट मॅट्रिक्स आपण बघितलं, त्या टेस्ट मॅट्रिक्सचे 3 टाईप आहेत. ओके, टेस्ट मॅट्रिक्स आत्ता आपण बघितलं बरोबर थोड्याच वेळापूर्वी. टेस्ट मॅट्रिक्स म्हणजे मी काय सांगितलेलं तुम्हाला, हे काय असणार आहे, क्वांटिटेटिव्ह मेजर, जे काय कशासाठी यूज केलं जातं, तर एस्टिमेट करण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी. काय फाइंड आउट करण्यासाठी, तर जी काही तुमची सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रोसेस असणार आहे त्याची प्रोग्रेस, क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी, ओके, फाइंड आउट करण्यासाठी यूज केलं जातं. तर आता आपण बघणार आहे ते आहे टाईप्स ऑफ टेस्ट मॅट्रिक्स. आता टेस्ट मॅट्रिक्सचे टोटल 3 टाईप्स आहेत, प्रोसेस मॅट्रिक्स, प्रोडक्ट मॅट्रिक्स अँड प्रोजेक्ट मॅट्रिक्स. तुम्हाला अभ्यासासाठी जे असणार आहेत किंवा एक्झाममध्ये विचारले जातील ते पहिले 2 असणार आहेत, ते आहे प्रोसेस मॅट्रिक्स अँड प्रोडक्ट मॅट्रिक्स. तर प्रोसेस मॅट्रिक्स कधी यूज केलं जातं, process matrix can be used to improve the process efficiency. ओके, त्या प्रोसेसची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज केलं जातं ऑफ दी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. लक्षात घ्या, प्रोसेस मॅट्रिक्स कॅन बी यूज्ड टू इम्प्रूव्ह दी प्रोसेस इफिशियन्सी ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तुमचं जे SDLC असणार आहे, SDLC म्हणजेच काय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे SDLC. तर SDLCची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करायची असेल, त्या प्रोसेसची इम्प्रूव्ह करायची असेल इफिशियन्सी, तर प्रोसेस मॅट्रिक्स यूज केलं जातं. नेक्स्ट असणार आहे ते आहे प्रोडक्ट मॅट्रिक्स. आता याच्यामध्ये काय असतं प्रोडक्ट मॅट्रिक्समध्ये, तर ते कशाशी रिलेटेड असतं, इट डील्स विथ दी क्वालिटी ऑफ दी सॉफ्टवेअर प्रोडक्ट. ऑफकोर्स आता प्रोडक्ट मॅट्रिक्स आहे म्हणजे ते त्या प्रोडक्टशीच रिलेटेड असणार. सो क्वालिटी ऑफ दी सॉफ्टवेअर प्रोडक्टशी रिलेटेड असतो प्रोडक्ट मॅट्रिक्स. आणि लास्ट वन आहे तो आहे प्रोजेक्ट मॅट्रिक्स. हा कशासाठी यूज केला जातो, तर प्रोजेक्ट मॅट्रिक्स कॅन बी यूज्ड टू मेजर दी इफिशियन्सी ऑफ अ प्रोजेक्ट टीम or any testing tools used by the team members. ओके, प्रोजेक्ट मॅट्रिक्स कधी यूज केला जातं, तर जी काही आपली प्रोजेक्ट टीम असणार आहे, जी पर्टिक्युलर एका सिस्टीमवर सॉफ्टवेअरवर वर्किंग करत असते, त्या प्रोजेक्ट टीमची इफिशियन्सी मेजर करण्यासाठी काय केलं जातं, प्रोजेक्ट मॅट्रिक्स यूज केलं जातं. ओके, किंवा जे काही टेस्टिंग टूल्स असणार आहेत ते काय केले जातात,
टीम मेंबरकडून यूज केले जातात. ओके, त्या प्रोजेक्टमध्ये. तर आता आपण प्रोडक्ट मॅट्रिक्स आणि प्रोसेस मॅट्रिक्स इन डिटेल्ड स्टडी करूया. आता पहिल्यांदा एवढं तुम्हाला लक्षात आलं का, एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं डिफाईन मॅट्रिक्स अँड मेजरमेंट्स अँड टाईप्स ऑफ टेस्ट मॅट्रिक्स, तर त्यावेळी काय करायचं, जस्ट त्यांची डेफिनेशन्स लिहायच्या आणि त्याच्यानंतर त्याचे 3 टाईप्स आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्याच्याशी रिलेटेड 1-2 वाक्य लिहायचं. पण पर्टिक्युलर एक्सप्लेन प्रोसेस मॅट्रिक्स किंवा एक्सप्लेन प्रोडक्ट मॅट्रिक्स आलं तर त्याच्यासाठी आपण इन डिटेल्ड ॲन्सर लिहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण शिकूया पहिल्यांदा प्रोडक्ट मॅट्रिक्सच्या अंडर काय काय येतं आणि मग प्रोसेस मॅट्रिक्सच्या अंडर काय येतं ते आपण बघूया. ओके, तर प्रोडक्ट मॅट्रिक्स गिव्ज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी टेस्टिंग स्टेटस ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. जे काही सॉफ्टवेअर प्रोडक्ट असणार आहे, ओके, त्या सॉफ्टवेअर प्रोडक्टचं जे काही स्टेटस असणार आहे टेस्टिंग करत असतानाचं, तर त्याची इन्फॉर्मेशन देतं प्रोडक्ट मॅट्रिक्स. ओके, आता त्याचे आणि पुन्हा काय असणार आहे, टाईप्स असणार आहेत प्रोडक्ट मॅट्रिक्सचे आणि पुन्हा नंबर ऑफ टाईप्स आहेत. ओके, त्यातील फर्स्ट असणार आहे ते आहे मॅट्रिक्स फॉर ॲनालिसिस मॉडेल. नेक्स्ट टाईप असणार आहे तो आहे मॅट्रिक्स फॉर डिझाईन मॉडेल. नेक्स्ट असणार आहे तो आहे मॅट्रिक्स फॉर सोर्स कोड. नेक्स्ट असणार आहे तो आहे मॅट्रिक्स फॉर टेस्टिंग अँड लास्ट वन असणार आहे तो आहे मॅट्रिक्स फॉर मेंटेनन्स. ओके, तर प्रोडक्ट मॅट्रिक्स काय देतं आपल्याला, इट गिव्स दी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टेस्टिंग स्टेटस ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. त्यातील फर्स्ट टाईप आपण बघितला मॅट्रिक्स फॉर ॲनालिसिस मॉडेल. आता याच्या अंडर काय येणार, दिस ॲड्रेस various aspect of the analysis model like functionality, system size and so on. ओके, तर नेक्स्ट असणार आहे तो आहे मॅट्रिक्स फॉर डिझाईन मॉडेल. आता याच्या अंडर काय येणार, तर हे जे काही मॅट्रिक्स असणार आहे डिझाईन मॉडेलसाठी, तर ते काय अलाउ करतं, इट अलाउज सॉफ्टवेअर इंजिनियर टू असेस दी क्वालिटी ऑफ डिझाईन. ती जे काही डिझाईन केलेलं आहे त्याची क्वालिटी प्लस जे काही आर्किटेक्चरल डिझाईन मॅट्रिक्स असणार आहे किंवा त्याचे कॉम्पोनंट लेवल डिझाईन मॅट्रिक्स असणार आहे, हे सगळं काय करतं, असेस करतं. ओके, आणि त्याच्यासाठी ते सॉफ्टवेअर इंजिनियरला अलाउ करतं हे सगळं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती असेस करण्यासाठी. हे कशाच्या अंडर, तर मॅट्रिक्स फॉर डिझाईन मॉडेलमध्ये. ओके, नेक्स्ट होता तो होता मॅट्रिक्स फॉर सोर्स कोड. याच्यामध्ये काय असेस केलं जातं, दिस असेस सोर्स कोड कॉम्प्लेक्सिटी, मेंटेनेबिलिटी अँड अदर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नेक्स्ट आहे ते आहे मॅट्रिक्स फॉर टेस्टिंग. आता हे कशासाठी यूज केलं जातं, तर दिस हेल्प टू डिझाईन इफिशियंट अँड इफेक्टिव्ह टेस्ट केसेस अँड आल्सो इव्हॅल्युएट इफेक्टिव्हनेस ऑफ टेस्टिंग. मॅट्रिक्स फॉर टेस्टिंग काय करतं, तर जे काही डिझाईन असणार आहे ते इफिशियंटली प्लस इफेक्टिव्ह टेस्ट केसेस काय करतं, ते डिझाईन करण्यासाठी हेल्प करतं. ओके, ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस आहेत त्या इफेक्टिव्ह होण्यासाठी त्यांचं जे काही डिझाईन आहे त्याच्यासाठी मॅट्रिक्स फॉर टेस्टिंग हेल्प करतं. प्लस ते आणखीन काही इव्हॅल्युएट करतं, तर त्या टेस्टिंगचा इफेक्टिव्हनेस फाइंड आउट करतं. नेक्स्ट असणार आहे ते आहे मॅट्रिक्स फॉर मेंटेनन्स. आता याच्यामध्ये काय असेस केलं जातं, तर दिस असेस दी स्टॅबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. जे काही तुमचं सॉफ्टवेअर प्रोडक्ट असणार आहे त्याची स्टॅबिलिटी काय करतं, असेस करतं. लक्षात येतं आहे, हे झालं प्रोडक्ट मॅट्रिक्स. प्रोडक्ट मॅट्रिक्स काय करतं, पुन्हा एकदा मी सांगते, तर हे इन्फॉर्मेशन देतं रिलेटेड टू टेस्टिंग स्टेटस ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. तुमचं जे काही सॉफ्टवेअर प्रोडक्ट असणार आहे त्याच्या टेस्टिंग स्टेटसशी रिलेटेड इन्फॉर्मेशन देतं आणि त्याचे हे नंबर ऑफ 5 टाईप्स असणार आहेत. ओके, आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे प्रोसेस मॅट्रिक्स. तर प्रोसेस मॅट्रिक्स म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतं, दिस मॅट्रिक्स आर इन जनरल डेव्हलप्ड फॉर द पर्पज ऑफ मॉनिटरिंग द प्रोग्रेस ऑफ टेस्टिंग, स्टेटस ऑफ डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ टेस्ट केस अँड
आउटकम ऑफ टेस्ट केसेस आफ्टर एक्झिक्युशन. हे जे काही प्रोसेस मॅट्रिक्स असणार आहे, ओके, त्याचं मेन पर्पज असणार काय आहे किंवा त्याचा मेन उद्देश काय आहे, तर जे काही तुमचे टेस्टिंगची प्रोग्रेस असणार आहे ते मॉनिटरिंग करणं, प्लस जे काही तुमचं डिझाईन असणार आहे त्याचं स्टेटस, त्याचं जे काही डेव्हलपमेंट असणार आहे टेस्ट केसेसचं ते, आणि तुमच्या ज्या काही टेस्ट केसेस एक्झिक्युशन झाल्यानंतरचा जो काही रिझल्ट असणार आहे हे सगळं मॉनिटरिंग करणं. ओके, हे काय असणार आहे प्रोसेस मॅट्रिक्सचा मेन पर्पज असणार आहे. तर त्याच्यामध्ये बघूया आपण, सम ऑफ बेसिक प्रोसेस मॅट्रिक्स आर गिवन बिलो. आता त्याच्यातील काही प्रोसेस मॅट्रिक्स दिलेले आहेत. तर त्यातील फर्स्ट असणार आहे नंबर ऑफ टेस्ट केसेस डिझाईन. नेक्स्ट असणार आहे ते आहे नंबर ऑफ टेस्ट केसेस एक्झिक्युटेड. जेवढ्या काही टेस्ट केसेस डिझाईन केलेल्या आहेत त्या पुन्हा काय एक्झिक्युटेड. नेक्स्ट असणार आहे नंबर ऑफ टेस्ट केसेस पास्ड. आता एक्झिक्यूट केल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर काही टेस्ट केसेस पास झाले तर काही फेल झाल्यात, सो त्याच्यामध्ये पुन्हा नंबर ऑफ टेस्ट केसेस पास्ड, नंबर ऑफ टेस्ट केसेस फेल्ड. ओके, आणि त्याच्यानंतर काय येणार, त्या ज्या काही टेस्ट केसेस एक्झिक्यूट होण्यासाठी लागणारा टाईम, सो टेस्ट केस एक्झिक्युशन टाईम. आणि लास्ट वन असणार आहे तो आहे टोटल एक्झिक्युशन टाईम. हे सगळं कंप्लीट एक्झिक्युशन होण्यासाठीचा रिक्वायर्ड लागणारा तो जो काही टाईम आहे तो. लक्षात येते का? हे सगळे पॉईंट्स कोणाच्या अंडर येतात, तर ते येतात प्रोसेस मॅट्रिक्सच्या अंडर. कारण जी काही नंबर ऑफ प्रोसेस असणार आहे ती कंप्लीट होण्यासाठी जो काही टोटल टाईम लागणार दॅट इज टोटल एक्झिक्युशन टाईम. ओके, मी पुन्हा एकदा सांगते, प्रोसेस मॅट्रिक्सचा मेन एम काय असणार आहे किंवा त्याचा मेन उद्देश काय असणार आहे, तर मॉनिटरिंग करणं. काय मॉनिटरिंग करणं, तर जे काही टेस्टिंग आपण करतो त्याचं प्रोग्रेस, प्लस ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या डिझाईन केलेले, त्यांची जी काही डेव्हलपमेंट आहे त्याचं स्टेटस, आणि त्या टेस्ट केसेस ज्या आहेत ज्यांच्यासाठी डिझाईन केलं, डेव्हलपमेंट केलं, किंवा ती जी काही टेस्ट केसेसची प्रोग्रेस बघितली त्याचं एक्झिक्युशन पण होणार. तर एक्झिक्युशन झाल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट आलेला आहे, ॲक्च्युअल रिझल्ट, ह्या सगळ्याचं मॉनिटरिंग प्रोसेस मॅट्रिक्समध्ये केलं जातं. तर त्यातील काही प्रोसेस मॅट्रिक्सचे एक्झाम्पल्स सांगितले मी तुम्हाला. त्यातील फर्स्ट होतं नंबर ऑफ टेस्ट केसेस डिझाईन्ड, नंबर ऑफ टेस्ट केसेस एक्झिक्युटेड, टेस्ट केस एक्झिक्युशन टाईम, टोटल एक्झिक्युशन टाईम. हे सगळं कोणाच्या अंडर येणार, प्रोसेस मॅट्रिक्सच्या अंडर येणार. लक्षात येते का? ओके, सो मी पुन्हा एकदा रिपीट करते, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. फर्स्ट पॉईंट बघितला तो होता फॅक्टर्स, असे फॅक्टर्स जे टेस्टिंग टूल सिलेक्ट करण्यासाठी कन्सिडर केले जातात. त्याच्यानंतर बघितलं आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅट्रिक्स म्हणजे काय. ओके, नेक्स्ट बघितलं त्याच्यानंतर आपण ते होतं मेजरमेंट. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं, ओके, आता आपण काय बघितलं, मेजरमेंट म्हणजे काय बघितलं, राईट. त्याचा काय उद्देश होता ते बघितलं. ते काय असणार आहे, की एलिमेंट असणार आहे जो काय करतो, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रोसेस कंट्रोल करतो. ओके, त्याच्यामध्ये आपण नीड ऑफ सॉफ्टवेअर मेजरमेंट बघूया. ते सॉफ्टवेअर मेजरमेंटची का गरज आहे, तर त्यातील फर्स्ट पॉईंट असणार आहे अंडरस्टँडिंग. नेक्स्ट असणार आहे तो आहे कंट्रोल, अँड लास्ट असणार आहे तो आहे इम्प्रूव्हमेंट. तर अंडरस्टँडिंगच्या अंडर काय येणार, मी काय सांगते बघा. आपण मेजरमेंट म्हणजे काय बघितलं, आता त्या मेजरमेंटची गरज का आहे त्याच्यामध्ये, आणि पुन्हा 3 सब पॉईंट सांगितले मी तुम्हाला, अंडरस्टँडिंग, कंट्रोल अँड इम्प्रूव्हमेंट. आता अंडरस्टँडिंग म्हणजे नेमकं काय, तर मेट्रिक्स कॅन हेल्प इन मेकिंग द अस्पेक्ट ऑफ प्रोसेस मोर विजिबल. ओके, त्यामुळं काय होतं, गिविंग अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द रिलेशनशिप अमंग ॲक्टिव्हिटीज अँड एंटिटीज दे अफेक्ट. त्यामुळे होतं काय, ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील आणि एंटिटीज त्यांच्यामध्ये काय होतं, जे काही रिलेशनशिप आहे ते ट्रान्सपरंट होतं. ओके, त्यामुळे बेटर अंडरस्टँडिंग होतं. नेक्स्ट सांगितलं सब पॉईंट सॉफ्टवेअर मेजरमेंटमध्ये मी तुम्हाला तो होता कंट्रोल. आता ह्या कंट्रोलच्या अंडर काय होणार, तर युझिंग बेसलाईन goals and understanding of relationship we can predict what is likely to happen and correspondingly make appropriate changes in the process to help meet the goals. म्हणजेच काय, जेव्हा आपण बेसलाईनचा यूज करतो
त्यावेळी त्याचं जे काही गोल असणार आहे, त्याचे जे काही गोल्स असणार, तर त्यावेळी काय होतं, त्याच्यामध्ये असणारं जे काही रिलेशनशिप आहे ते आपण समजून घेऊ शकतो आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो किंवा त्याच्या करस्पॉन्डिंगली आपण काय करू शकतो, जे काही रिक्वायर्ड चेंजेस असणार आहेत ते ते आपण चेंजेस करू शकतो, जेणेकरून त्यांचा जो काही मेन गोल असणार आहे तो काय होईल, फुलफिल होईल. ओके. सो कंट्रोलच्या अंडर काय येणार, बेसलाईनचा यूज करून ते काय करतात, जे काही फायनल गोल असणार आहे, त्यांचं जे काही मेन एम असणार आहे त्या प्रोसेसमध्ये ते काय करू शकतात, फुलफिल करू शकतात. आता सॉफ्टवेअर मेजरमेंटचा नेक्स्ट पॉईंट होता, सब पॉईंट, तो होता इम्प्रूव्हमेंट. तर त्याच्या अंडर काय येतं, बाय टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन अँड मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंजेस वी कॅन इम्प्रूव्ह अ प्रोडक्ट. सिमिलरली, बेस्ड ऑन ॲनालिसिस ऑफ प्रोजेक्ट, अ प्रोसेस कॅन ऑल्सो बी इम्प्रूव्ड. म्हणजेच काय, आपण त्या जे काही प्रोडक्ट असणार आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो. कसं इम्प्रूव्ह करू शकतो, तर जी काही ॲक्शन्स असतील ती करेक्ट करून, प्लस त्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते काय ॲप्रोप्रिएट चेंजेस केल्यानंतर त्या प्रोडक्ट आपण काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. सो नीड ऑफ सॉफ्टवेअर मेजरमेंट लक्षात आलं सर्वांना. ओके. आणि त्याच्यानंतर आपण कोणता पॉईंट बघितला होता, तर तो होता प्रोडक्ट मॅट्रिक्स आणि प्रोसेस मॅट्रिक्स इन डिटेल्ड स्टडी केलेला. ओके. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.